आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. जामखेड शहरामधील खरडा चौक इथे बाजार समितीचे सभापती शरद कारले आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर आबा राळेवात यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून जयंती उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी जामखेड नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा भाजपचे युवा नेते अमित भाऊ चिंतामणी तसेच मुख्याधिकारी अजय साळवे, उपनगराध्यक्ष पोपट नाना राळेवात यांच्या उपस्थितीत हा जयंती सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी नगरसेवक तात्याराम पोकळे, प्रवीण सानप, संजय काशीद, हर्षद काळे, प्रवीण चोरडिया तसेच गणेश डोंगरे, विकी घायतडक, राजेंद्र गोरे, वसीम सय्यद यांच्यासह मनोज कुलकर्णी, अनिल यादव, अवधूत पवार, अशोक शेळके, अर्जुन मेहत्रे, प्रवीण होळकर, दिगंबर चव्हाण, गुड्डू विटकर आदी पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नगर परिषदेचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने जामखेड नगर परिषदेच्या वतीने जामखेड शहराचा मुख्य भाग असलेल्या खरडा चौक इथे जयंती मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी करण्यात आली. यासाठी जामखेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय शरददादा कारले, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर आबा राळेवात, त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र अवधूत पवार हे सर्व मान्यवरांसह जामखेड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व सर्व शिवशंभूप्रेमी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आजचा हा जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. 14 मे 1658 रोजी पुरंदर किल्ल्यावर जन्म झालेल्या छत्रपती श्री संभाजी महाराजांचा संपूर्ण काळ जर पाहिला असेल तर अत्यंत त्या ठिकाणी प्रत्येक मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत मोहिमेत सहभागी होत वयाच्या 9व्या वर्षी आग्रा येथे त्यांनी या सर्व युद्धनीतीचे कौशल्य त्या ठिकाणी त्यांनी शिकले आणि तिथपासून पुढं जर पाहिलं तर वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी बुद्धभूषण हा ग्रंथ त्या ठिकाणी लिहिला. महाराजांनी अनेक युद्ध, अनेक लढाया केल्या, अनेक मोहिमा केल्या आणि ह्या प्रत्येक मोहिमा, प्रत्येक लढाई, प्रत्येक युद्ध त्या ठिकाणी ते अजिंक्य योद्धे म्हणून त्यांना त्या ठिकाणी ओळखलं जातं. संपूर्ण हिंदुस्थानमध्ये तत्कालीन राज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज एकमेव राजे होते की जे अजिंक्य योद्धे होते, म्हणून त्यांचा या ठिकाणी गौरव करणं, कार्याचा प्रेरणा घेणं या ठिकाणी उचित राहतं. जामखेड नगर परिषदेच्या वतीने सर्वांना मी आजच्या या जयंतीच्या निमित्तानं मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करताना थांबतो. आता ग्रामस्थ काही मागण्या करत आहेत की नगर परिषदेच्या वतीने आणखी काही उपक्रम राबवले पाहिजेत, त्या संदर्भात काय सांगणार? जामखेड नगर परिषदेच्या वतीनं या ठिकाणी शहरामध्ये अनेक विकास कामांचा अनुशेष आहे. हा विकास कामाचा अनुशेष आम्ही पुढील काळामध्ये सर्वांचं मार्गदर्शन, सर्वांच्या सहकार्याने या पुढील काळामध्ये भरून काढणार आहोत. 31 मे रोजी आपल्या जामखेड तालुक्यातील ज्यांचं भूमिपुत्रा म्हणून, भूमिकन्या म्हणून त्यांना ओळखलं जातं, त्यांनी अखंड हिंदुस्थानामध्ये जवळपास 12,000पेक्षा अधिक मंदिरं, अधिक नदी घाट त्या ठिकाणी केले आणि एक धर्माचं संरक्षण ज्यांनी केलं, जनहित समाजाला, समाज प्रेरित ज्यांनी असं कार्य केलं, अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आम्ही 31 मे रोजी याच ठिकाणी साजरी करणार आहोत. त्या दिवशी आपण जामखेड नगर परिषदेच्या वतीने विविध उपक्रमांचं देखील आयोजन करणार आहोत. अशा या सातत्याने उपक्रम आणि बदल हा आपल्या जामखेड शहरातील वासियांना नक्कीच अपेक्षित आहे आणि तो बदल आम्ही पुढील काळामध्ये नक्की करू. जामखेड शहराचा सर्वांगीण विकास करण्याला आम्ही प्राधान्य देऊ असं या ठिकाणी व्यक्त होतो आणि शहरातील मुख्य ठिकाणी खंडा चौकामध्ये साजरा करण्याचा हा जो मानस आहे त्यातलाच हा पुढचा भाग आज आम्ही साजरा करत आहोत. मी आज सर्वांना, शहरवासियांना आमच्या नगर परिषद प्रशासनाच्या वतीने, पदाधिकाऱ्यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या कार्याला त्रिवार अभिवादन करतो. धन्यवाद. शहरात चाललेला आहे तर त्याबद्दल पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचं, उपस्थित कर्मचारी, उपस्थित सर्व पत्रकार बंधू, आपण सर्वजण, आपल्या सर्वांचं अभिनंदन. एक फक्त सूचना, एक विनंती द्यावी वाटते साहेब की रोज सकाळी आबांना आठवत असेल की सकाळी भावगीतं लागायचे पहाटे 4ला आणि अर्धा तास सनई लागायचे. ते एक सुंदर वातावरण जामखेड शहरामध्ये होत होतं. तर या पद्धतीने पण काही अजून एक रचना करता आली तर ती करावी. आज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची आज जयंती आहे. या जयंतीच्या निमित्तानं
हिंदू स्वराज्याचं, हिंदवी स्वराज्याचा एक लढा परकीय आक्रमकांबरोबर जो संभाजी महाराजांनी शिवछत्रपतींच्या नंतर दिला आणि त्यांच्या बलिदानाने उभ्या हिंदुस्थानामध्ये अगदी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर सुद्धा 27 वर्षाचा भगवा ध्वज फडकत होता. हे संभाजी महाराजांच्या बलिदानाची प्रेरणा ही या सगळ्यामध्ये आहे. आज त्यांची आठवण करत असताना राष्ट्रासाठी, देशासाठी आपण समर्पित व्हावं आणि आपल्या सगळ्यांना एक विनंती करू इच्छितो की आगामी काळ जो येणार आहे जगामध्ये तो अतिशय बिकट काळ आहे. तर आता माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे आवाहन केलंय, इंधन बचतीचं आवाहन केलंय, अजून काही बचतीचं आवाहन केलंय, तर या संदर्भामध्ये पण आपण सर्व सुजाण नागरिकांनी या बचतीच्या मार्गावर जावं. पुण्यश्लोक धर्मवीर छत्रपती श्री शिवाजी महाराज श्री छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार वंदन करून थांबतो. सर्व नगरसेवक शिवक आत्ताच ज्यांनी मार्गदर्शन केल्याचे विवेकजी कुलकर्णी, उपस्थित सर्व बंधूंना, खरं तर विवेकजीने आत्ताच सांगितलं की नगरपालिकेने हा पायंडा सुरू केला आणि पूर्ण जामखेड वासियांसाठी हा एक सुंदरचा योग आहे. प्रत्येक जण कुणाला मानत असतो, कुणाच्या ना कुणाच्या जीवनाचा आदर्श घेऊन चालत असतो आणि म्हणून जे जे सर्व महान मानव होऊन गेले अशा सर्वांच्या जयंत्या या ठिकाणी साजऱ्या करायच्या आणि सार्वजनिक करायच्या. सर्वांनी येऊन या ठिकाणी जयंतीच्या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करायचं, आपलं या ठिकाणी फुलं अर्पण करायची, असा एक चांगला कार्यक्रम नगरपालिकेने सुरू केला आहे. छत्रपती संभाजी महाराज हे या स्वराज्याचे धाकले धनी म्हणून ओळखलेले आहेत. ज्यांनी आपल्या जीवनाच्या 9 वर्षाच्या काळात 900 लढाया केल्या आणि एकही लढाई हरले नाहीत. असं कायमस्वरूपी जिंकणारा हा राजा, रयतेचा राजा, धर्मासाठी, स्वराज्यासाठी आपला प्राण देणारा राजा, की ज्याचा अंत आठवल्यानंतर माणसं भयभीत होतात, असा अंत होतानाही रयतेच्या समाजाच्या हृदयामध्ये ज्यांनी जागा कोरली असे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांना आज आपण त्याच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहोत. खरं तर संभाजी महाराजांचा कार्य ज्याप्रमाणे लढत होते त्याप्रमाणे समाजही चांगला राहिला पाहिजे, रयत ही चांगली राहिली पाहिजे. राजाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राचं राज्य हे स्वराज्य टिकलं पाहिजे आणि ते चांगल्या पद्धतीने राहिलं पाहिजे, यासाठी जन्मभर ज्यांनी काम केलं. आणि हे काम करत असताना स्वतःच्या जवळचा असो किंवा लांबचा असो, ज्यांनी न्याय करताना कुठलाही जवळचा आणि लांबचा हे पाहिलं नाही. कायमस्वरूपी न्याय हा न्यायच असेल अशा पद्धतीने न्याय करत हे स्वराज्य चालवलं होतं. आज आपण सर्वजण त्यांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहेत. मीही माझ्या वतीने त्यांना या ठिकाणी अभिवादन करतो. आपण हा कार्यक्रम आयोजित केला, सर्व उपस्थित राहिला, त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. अशोक वीर, सी 24 तास, जामखेड.